पत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। कोकणात युतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। जिल्हा परिषदेच्या 8 तर पंचायत समितीच्या 17 जागा भाजप आणि शिवसेना युतीने जिंकल्या। पैशाचा आमिष आणि दडपशाहीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी केलाय। एखाद्या पक्षाचा राज्य प्रदेशाध्यक्ष गावागावात फिरतोय, एका घरी जाऊन बसतोय, प्रचार करण्यासाठी एवढं खाली उतरायला लागलं यातच आमचा विजय आहे असं म्हणत आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर निशाणा साधलाय। परंड्यात तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची बंडखोरी कायम आहे। परंडा विधानसभा मतदारसंघात धनंजय सावंत यांचा गट भाजपसोबत लढणार आहे। परंडा विधानसभा मतदारसंघात सावंत यांचा गट भाजपसोबत लढणार आहे, तर धनंजय सावंत गटाला जिल्हा परिषदेच्या 2 आणि 4 पंचायत समितीच्या जागा देण्यात आल्या असून याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी वाटपाचं सूत्र ठरल्याची माहिती आहे। आंबेगाव तालुक्यातील पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातून शरद पवारांचे राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार पूजा वळसे पाटील यांनी माघार घेतली। पूजा वळसे पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। दरम्यान आता त्या अरुण गिरे यांचा प्रचार करणार आहेत। राष्ट्रवादीनं उमेदवारावर दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पडल्याचा आरोप काँग्रेसनं केला। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षाच्या अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याचं पाहायला मिळालं। शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गटातून भाजपच्या कुसुम खैरे यांनी माघार घेतली, तर रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या अर्चना शिंदे यांनी माघार घेतली। पुण्यामध्ये भाजप नगरसेवकांची बैठक पार पडली। नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांना मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी भाजपच्या गटनेते पदाबाबत चर्चा झाली नसल्याची माहिती आहे। इंदापुरात राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। त्यामुळे आता माळवाडी वडापुरी या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये अजब युती पाहायला मिळते। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला असतानाही दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या जागांवर एबी फॉर्म दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीतील घटक पक्ष आमने सामने आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये 63 पैकी 16 जागांवर शिवसेना भाजपची युती झाली आहे, तर इतर जागांवर दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत। माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याला ठाकरेंच्या शिवसेनेची साथ मिळाली आहे। तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांच्यासाठी ठाकरेंच्या पक्षानं उमेदवारी अर्ज मागे घेतलेत। पृथ्वीराज सावंत यांच्यासाठी ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा परिषद गटातील 1 आणि पंचायत समिती गटातील 2 असे 3 अधिकृत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले। महाड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आला। महाड पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार अनिल जाधव यांच्या विरोधातील उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्यानं अनिल जाधव बिनविरोध निवडून आले। मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे महायुतीकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। आमदार सुनील शेळके यांनी तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन करत त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा असं म्हणत मतदारांना साथ घातली। अक्कलकोटमध्ये अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं खळबळ उडाली आहे। अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसनं शिवसेनेसोबत युती केल्यानं ठाकरेंच्या तालुका प्रमुखानं भाजपला जाहीर पाठिंबा दिलाय। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे। चंद्रपूरमधील काँग्रेस नगरसेवकांचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते मुनगंटीवार यांनी केलाय। तसंच शिवसेना उबाठा नगरसेवकांसोबत देखील आपली चर्चा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं। मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांच्या भेटीसाठी आलेल्या जोगेंद्र कवाडे यांना विरोध करण्यात आला। आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची आपापसात बाचाबाची झाली। जालना महापालिकेच्या निकालानंतर 11व्या दिवशी भाजपला गटनेता मिळालाय। भाजप गटनेतेपदी महेश निकम यांची निवड केली आहे, तर प्रतोद म्हणून रमेश गोरक्षक यांना संधी देण्यात आली आहे। जालन्याचा 30 तारखेला पहिला महापौर ठरणार आहे। भाजपनं जालना शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये 41 जागा जिंकल्यात। दोन्ही गट एकत्र नोंदणी करून फायदा आहे का हे पाहणार। गट नोंदणी करताना टक्केवारी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं।
गणेश राईकांना शिवसेनेला संपवायची परवानगी द्याच, आम्ही देखील तयार आहोत, अशी एक्सवर पोस्ट करत खासदार नरेश म्हस्के यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना आव्हान दिलं. मुरुम शहरातील नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावता ध्वजारोहण केल्याचा आरोप करत मुरुम शहरातील तरुणांनी आंदोलन केलं. एकीकडे सरकारकडून बिहार भवन बांधण्यासाठी निधी दिला जातो, पण इतर सोयी सुविधा देण्यासाठी सरकारकडे निधी नाहीये आणि त्यामुळे सरकारनं बिहार भवनाला निधी देऊ नये या मागणीसाठी नितीन कंपनी परिसरात मनसेच्या वतीनं बॅनर लावण्यात आले. बीड पंचायत समिती कार्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आता एक मोठी बातमी. मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी शेर का शिकारी आया अशा कार्यकर्त्यांकडून घोषणा दिल्या गेल्या. तर आव्हाडांनी सभेतून सेहर शेखची नक्कल करत नगरसेविका सेहर शेख यांच्यासह इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर दिलंय. जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो. अस्सलाम वालेकुम. कैसा हराया? अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है. पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह. इस मुंब्रा से एक नई लीडर पैदा पहले ही हो चुकी थी, मर्जिया, जो अपने विचारों से लोगों को परिचित है. चॉकलेट खिलाया ऐसा बोल के वो नहीं जाएगी टीवी पे. बच्चों को हमेशा प्यार से ही देखा करो यार, नफरत की बू भी नहीं आनी चाहिए. अगर किसी ने बोला, किसी बच्ची ने बोल दिया तो बच्ची है, अपनी बच्ची है यार, उसे प्यार से देखा करो. उससे क्या फर्क गिरता है? हमको कोई फर्क नहीं गिरता है. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेतील महिलांना आता ई-केवायसीचा फटका बसलाय. ई-केवायसीची 31 डिसेंबर 2025 ची मुदत उलटून गेल्यानंतर राज्यातील 45 लाख महिला या योजनेतून बाद झाल्या आहेत. तर 26 लाख महिलांना ई-केवायसी केल्यानंतरही त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्यानं मोठा गोंधळ निर्माण झालाय. आता या 26 लाख महिलांनी ऑनलाईन भरलेल्या माहितीची पडताळणी होणार असून याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली. मुंबई पालिकेनं आणखी 6 शाळा सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वानं खासगी संस्थांना भाडे करारानं देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार महापालिकेच्या मालकीच्या जमिनीवरील शाळांचे दैनंदिन व्यवस्थापन आणि संचालन खासगी संस्थांकडे राहणार असून या शाळांच्या निविदा काढण्यात आल्या. पुन्हा हे दरवाजे बंद करण्यास आणि लोकल मार्गस्थ होण्यास बराच वेळ जातो. यात वेळ खर्ची झाल्यानं मागून येणाऱ्या लोकलला विलंब होतोय. हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी सोमवारी प्रजासत्ताक दिनी 14 वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्या. मात्र पहिल्याच दिवशी लोकल सेवेचा गोंधळ उडाला. वातानुकूलित लोकलमुळे हार्बर मार्गावरील वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झालं. वातानुकूलित लोकलच्या दरवाजात तांत्रिक बिघाड झाल्यानं या लोकलसह इतर सामान्य लोकल विलंबानं धावल्या. परिणामी सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. राज्य परिवहन महामंडळातील चालक, वाहक आणि कर्मचारी यांनी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करू नये अशा वारंवार सूचना दिल्या गेलेल्या आहेत. कर्तव्यावरील मद्यपी कर्मचाऱ्यांवर तातडीनं निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेत. परळ आगारातील विश्रांतीगृहात मद्यप्राशन केलेला चालक आढळून आला आणि यावेळी त्याची तपासणी केली असता मद्यप्राशन केल्याचं उघड झालं. त्यामुळे एसटीच्या सातारा आगारात कार्यरत असलेल्या चालकाचं निलंबन करण्यात आलं.
प्रशासकीय सुधारणा निकषांमध्ये राज्यातील एकूण 13 अकृषी विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठ राज्यात अव्वल ठरलंय. राज्य शासनानं राबवलेल्या 150 दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात मुंबई विद्यापीठानं उत्कृष्ट कामगिरी केली. विद्यापीठाला एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक 80 गुण मिळालेत. राज्य शासनाकडून प्रजासत्ताक दिनी राज्यातील विविध कार्यालयांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. वायू प्रदूषणाचा सार्वजनिक आरोग्यासोबतच अर्थव्यवस्थेवर देखील गंभीर परिणाम होत असल्याचं नमूद करत उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. तसंच वारंवार दिलेल्या आदेशांचा प्रत्यक्षात परिणाम होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक आठवड्याभरापासून मध्यम स्तरावर असून त्यात काही सुधारणा झालेली नाही. मंगळवारी हवा गुणवत्ता निर्देशांक 120 नोंदवण्यात आलाय. चकाला इथे हवा गुणवत्ता निर्देशांक हा 174 इतका आहे, तर नेवीनगर 152, मालाड 144, माझगाव 143, देवनार 131 इतका AQI इथे नोंदवण्यात आलाय. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये किमान तापमान 20 खाली कायम असल्यानं थंडी कायम आहे. सध्या दिवसभर ढगाळ हवामान अनुभवायला मिळतंय. थंडीचा कडाका आणखी काही दिवस राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपून काढलंय. यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या अंजली भारतींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी पुण्यातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आलं. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील उमरे, मालखेडे, कासोदा, फरकांडे या परिसरात मुसळधार पावसासह गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. कराडच्या कोल्हापूर नाक्यावर ट्रकनं महिलेला चिरडलं. या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. यावेळी पळून जाणाऱ्या ट्रक चालकानं पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र एका मोटारसायकल स्वारानं ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो 8नं जोडलं जाणार आहे. त्या मार्गिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपुरात भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये नागपूरच्या महापौर पदाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर महापौर पद, गटनेता आणि स्थायी समिती अध्यक्षांची नावं ठरणार आहेत. 30 जानेवारीपर्यंत भाजपकडून नाव निश्चित केलं जाणार आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याला गारपिटीनं झोडपलं. भाटपुरा परिसरात गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालंय. गहू, पपई आणि केळीला गारपिटीचा फटका बसलाय. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं शेतीचं नुकसान झालंय. पावसामुळे गव्हाचं पीक जमीनदोस्त झालंय. सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी असलेल्या उत्तरेकडील गावांना गारपिटीचा मोठा फटका बसला. बुलढाणा जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. पावसामुळे गव्हाच्या पिकाची नासाडी झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. येवल्यात अवकाळी पावसाचं आगमन झालंय. अचानक आलेल्या पावसामुळे काढून ठेवलेला कांदा भिजलाय. त्याचबरोबर गहू आणि हरभऱ्यासह रबीच्या इतर पिकांना देखील पावसाचा फटका बसला. या घटनेनं शेतकरी हवालदिल झाला असून जनजीवन विस्कळीत झालं. जळगावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे काही वेळ जनजीवन विस्कळीत झालं होतं, मात्र पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जाते. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथे देखील पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर सखल भागात पाणी साचलं. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नरडाणा परिसरातील रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील धोबाटोला बियर बार विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले. बियर बार बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं. धाराशिव जिल्ह्यातील हाडोंगरी गावात ध्यान केंद्राजवळ अघोरी प्रकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. या प्रकरणी कारवाईची मागणी होती आहे. बुलढाण्यातील शेगावात शासकीय हमीभाव केंद्रावर सोयाबीन विकून वर्ष उलटलं तरी शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आत्मदहनाचा इशारा दिलाय. यावेळी शेतकऱ्यांना लेखी निवेदन सादर करत पैशाची मागणी केली. बोईसर तारापूर MIDCमध्ये कारखान्यांमधून निघणाऱ्या धुराचं साम्राज्य रस्त्यांवर पसरलंय. या घातक धुरामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतोय. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन संखेंनी प्रदूषणाचा व्हिडिओ पोस्ट केला असून प्रदूषणकारी विराज प्रोफाईल या कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे.
जळगावच्या भुसावळ तालुक्यातील साक्री इथे 2 अल्पवयीन मुलींना एका माथेफिरू तरुणानं थेट विहिरीत ढकललं. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मुलींना विहिरीतून बाहेर काढलं. या दोन्ही मुलींचा मृत्यू झालाय. जळगावात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यानं शेकडो बहिणी संतप्त झाल्या. शेकडो महिला जळगावच्या महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रात घुसल्या आणि लवकरात लवकर योजनेचे पैसे देण्याची मागणी या महिलांनी केली. बीडच्या माजल गावात बहुजन विकास मोर्चाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. ईव्हीएम हटाव आंदोलनाला पाठिंबा देत बाळाराजे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली.